आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये या सर्व समित्यांचे सभापती, स्टँडिंगची स्थायी समितीचे सदस्य यांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. खरं तर नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी त्या क्षणी या समितीच्या अंतर्गत काम करण्याची संधी दिली. त्याचप्रकारे विरोधकांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो की ही सदर निवड ही आमची बिनविरोध निवड त्यांनी केलेली आहे. त्यामुळे सर्वांचेच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जी मला माझ्या पक्षाने जी जबाबदारी दिली आहे पक्षाच्या वतीने आणि सर्व सदस्यांनी जो विश्वास दिला, खास करून ज्या मतदारांनी मला प्रचंड मताधिक्याने विजयी करून या नगर परिषदेमध्ये त्यांची सेवा करण्याची संधी दिली, त्यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी जी काम करण्याची संधी मिळाली आहे ती म्हणजे स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय या समितीचं सभापतीपद म्हणून मला इथे सभापतीपद म्हणून मला मिळाली संधी आणि नक्कीच या संधीचं सोनं करीन. आज शहरातील स्वच्छता असेल, कुंडीमुक्त आमचं बदलापूर असेल, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ज्या ज्या ठिकाणी काम करायचं असेल त्या ठिकाणी स्वतः जातीनं लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच व्यतिरिक्त वैद्यकीय क्षेत्रामध्ये असेल म्हणजे आपलं दुबे हॉस्पिटल जे नगर परिषदेचं रुग्णालय आहे, नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत देखील काही समस्या असतील त्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण सुविधा चांगल्या कशा देता येतील, आपले जे रुग्ण असतील त्यांच्यासाठी ज्या ज्या काही सुविधा देता येतील त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावे. या व्यतिरिक्त आरोग्याच्या संदर्भामध्ये फवारणी, फॉगिंग असेल, जी धूर फवारणी असेल त्यामध्ये नियमित ते कसं करता येईल. आता येणारे हे जे टेंडर नवीन निविदा निघणार आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे स्वच्छता यामध्ये आपण विशेष भर देऊन आणि नक्कीच आमचं बदलापूर शहर हे स्वच्छ आहे आणि स्वच्छच राहणार याबद्दल आपण काम करणार आहोत. कालच रोड मेकॅनिकल स्वीपरचं या 2 गाड्यांचं उद्घाटन झालं आणि ह्याच गाड्या देखील रस्त्याच्या बाजूला जी साठलेली माती असते त्याचं क्लिनिंगचं काम देखील परवा माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन झालं आणि त्वरित त्या गाड्यांचं काम देखील चालू झालेलं आहे. अशा नवीन नवीन विविध संकल्पना आपण या ठिकाणी आणून आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे की जो डम्पिंगचा जो प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता त्यामध्ये सर्वच असतील म्हणजे विरोधक असतील यांना देखील विश्वासामध्ये घेऊन आज बदलापूरमधील जो नियमित असणारा कचरा आहे आपलं पाऊल प्रथम या ठिकाणी असेल शून्य कचरा मोहीम ही मला या ठिकाणी त्या चालू करायची आहे. त्या संदर्भामध्ये देखील कचऱ्याचं वर्गीकरण असेल या सर्वच यामध्ये स्वतः नागरिकांचा देखील सहभाग आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सर्वजण एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच आपलं बदलापूर पुढे असेल. स्वच्छता अभियान असेल, विशेष म्हणजे की नशामुक्तीसाठी आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन देखील आपल्याला सहकार्य करणार आहे. अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे हे फार मोठे चॅलेंजिंग आहे आणि हे स्वीकारून आपण बदलापूरसाठी काम करणार आहोत. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.